शहरात रात्रीचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले असतानाही महानगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग मात्र या आदेशाकडे सरळ दुर्लक्ष करत असल्याचं चित्र समोर आलं आहे। शहरात रात्रीचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले असतानाही सोलापूर महानगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग मात्र या आदेशांकडे सरळ दुर्लक्ष करत असल्याचं चित्र समोर आलं आहे। परिणामी नागरिकांना अक्षरशः रात्रभर जागून पाणी भरण्याची वेळ येत असून प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। शुक्रवारी विजापूर रोड परिसरातील मंत्रीचंडक रेसिडेन्सी या भागात रात्री 11 वाजल्यापासून थेट सकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरू असल्याचं स्पष्टपणे निदर्शनास आलं। यामुळं नागरिकांना पहाटे 3 वाजेपर्यंत जागं राहून पाणी भरावं लागलं। रात्रीच्या वेळी बहुतांश नागरिक झोपेत असतात, त्यामुळं अनेक ठिकाणी नळ सुरू राहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचंही पाहायला मिळालं। एका बाजूला शहरात पाण्याची टंचाई भासत असताना दुसऱ्या बाजूला अशा निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं संतापाची लाट उसळली आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरात रात्रीचा पाणी पुरवठा बंद करून दिवसा नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते। मात्र या आदेशांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे। वरिष्ठांकडून स्पष्ट सूचना मिळाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यानं प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे। नागरिकांच्या मते शहरातील पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे। वेळापत्रक नसलेला पाणी पुरवठा, अचानक रात्री नळ सुरू होणं आणि सकाळपर्यंत पाणी चालू राहणं यामुळं नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे। रात्रभर जागरणामुळं आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे अनेक घरांमध्ये टाक्या भरल्यानंतरही पाणी सतत वाहत राहतं, त्यामुळं हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचं दृश्य सर्वसामान्य झालं आहे। एका बाजूला पाण्याची कमतरता असल्याचं सांगितलं जातं, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं पाण्याचा असा उघड अपव्यय होत असल्यानं नागरिक प्रशासनाला जाब विचारू लागले आहेत। पालकमंत्री आणि महापौर यांच्या आदेशानंतरही प्रत्यक्षात परिस्थिती बदलत नसल्यानं महापालिका प्रशासन नेमकं काय करत आहे असा संतप्त सवाल आता शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, की हा गलथान कारभार असाच सुरू राहणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे। नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीनं ठोस नियोजन करून पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करावी, तसंच रात्रीचा पाणी पुरवठा त्वरित बंद करावा अशी जोरदार मागणी आता शहरभरातून होत आहे। प्रशासनानं याकडं तातडीनं लक्ष न दिल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे।